कमीत कमी गुंतवणुकीत 2026 मध्ये ऑनलाईन व्यवसाय सुरू करायचा आहे. चला तर मग पाहूया. अनेकांना ऑनलाईन स्टोअर सुरू करायचं असतं, पण सुरुवातीच्या खर्चाची चिंता वाटते. यावर काही उपाय आहे का? हो, नक्कीच. यावरचा उपाय आहे ड्रॉपशिपिंग नावाचे एक बिझनेस मॉडेल. सोप्या भाषेत सांगायचं तर, एक जण उत्पादन विकतो आणि पुरवठादार ते थेट ग्राहकांपर्यंत पोचवतो. म्हणजे व्यवसाय मालकाचं काम फक्त ग्राहक मिळवणं आणि विक्री करण्यावर लक्ष केंद्रित करणं. एक साधं उदाहरण घेऊया. समजा एक उत्पादन 999 रुपयांना विकलं जातंय, पण पुरवठादाराकडून ते फक्त 500 रुपयांना मिळतंय. म्हणजे प्रत्येक विक्रीवर थेट 499 रुपयांचा नफा. त्यामुळे नफ्याचं प्रमाण खूप महत्वाचं आहे. हे सगळं सोपं वाटतंय, पण ड्रॉपशिपिंगची प्रक्रिया नक्की चालते तरी कशी? स्टोअर तयार करण्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत ही एक अगदी सोपी 5 पायऱ्यांची प्रक्रिया आहे. पण काय विकायचं हे कसं ठरवायचं? कारण योग्य उत्पादन निवडणं हेच तर सगळ्यात महत्वाचं आहे. एक उत्तम उत्पादन या 3 पैकी एक निकष नक्कीच पूर्ण करतं. ट्रेंडिंग आणि उपयोगी वस्तू शोधण्यासाठी या श्रेणी सध्या खूप लोकप्रिय आहेत. ठीक आहे, हे कमी गुंतवणुकीचं मॉडेल आहे, पण शून्य गुंतवणुकीचं नाही. चला खर्च पाहूया. वेबसाईट आणि जाहिरातींसाठी साधारणपणे 15 ते 25 हजार रुपयांचं बजेट सुरुवातीला पुरेसं आहे. पुढे जाण्यासाठी 2 मुख्य मार्ग आहेत. कमी बजेटसाठी ऑर्गॅनिक मार्केटिंग किंवा जलद वाढीसाठी पेड ॲड्स. यशस्वी होण्यासाठी काही सामान्य चुका टाळणं खूप गरजेचं आहे, नाहीतर सगळी मेहनत वाया जाईल. ही 30 दिवसांची सोपी योजना कल्पनेपासून ते व्यवसायाच्या लॉन्चपर्यंतचा स्पष्ट मार्ग दाखवते. हे मॉडेल खूप सोपं आहे, पण खरं यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. आणि आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, तुमचं पहिलं विनिंग प्रॉडक्ट कोणती समस्या सोडवणार आहे?